महामंत्री को जानते हो? कौन भी? वहां बैठे बाटली नीचे कहाँ को फेंका तू? अगर किसी का पाँव में घुस गया तो क्या करेगा? अरे मामा, मैं बेकार सटक गए। नुकताच आपण एका रोमहर्षक लढतीचे साक्षीदार झालो आहोत आणि आता यापुढचा सामना वाघजाई वॉरियर्स यांचा या स्पर्धेतील पहिला सामना त्यांच्या समोर आव्हान असेल ते अमोल कदम, अमोल वाडकर यांसारखे दिग्गज खेळाडूंनी भरलेला नाथसाहेब 11 संघाचं वाघजाई वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. नाथसाहेब 11 संघाकडून मैदानामध्ये सलामीवर म्हणून दाखल होत आहेत अमोल वाडकर आणि त्यांची सोबत करतायत अभित सोरट. दोन्ही संघांना विनंती आपापला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवायचा आहे. लास्ट कॉल असेल, आपापला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवायचा आहे. वाघजाई वॉरियर्स आणि नाथसाहेब 11. नाथसाहेब 11 12वा खेळाडू पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ. नाथसाहेब 11. लाला, ओल्ड स्कूल हो या न्यू स्कूल, सबके सिलेबस में एक सब्जेक्ट कॉमन होता है, प्रॉफिट, और वो मेरा फेवरेट सब्जेक्ट है.
स्पर्धेच्या निमित्ताने एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत. त्यापैकीच एक असणारे हे नाव खंडाळा तालुक्यातील चेतन इंदलकर. अजून एक निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजीने सुरुवात केली या षटकाची, या सामन्याची. तिन्ही तालुक्यातील दिग्गज खेळाडूंचा आपण सुंदरसा उत्तुंग फटका मारलाय कव्हर रिजनच्या दिशेने. अभित सोरट यांच्या बॅटमध्ये असलेला या सामन्यातील पहिलाच खणखणीत चौकार, चेंडू सीमारेषे पार. पहिल्या 3 चेंडूंवर निर्धाव चेंडू आल्यानंतर अभित सोरट यांच्या बॅटमधून येत असलेला हा पहिला चौकार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू अराउंड ऑफ स्टंप, परंतु हा वाईड स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. तर आपण चर्चा करत होतो तिन्ही तालुक्यातील दिग्गज खेळाडूंबद्दल. नक्कीच वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यातील नावारूपास आलेले वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या भागातील दिग्गज खेळाडू एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आपण सर्वांचं भाग्य म्हणावं लागेल आणि ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. नमोचषक 2024 च्या निमित्ताने सन्माननीय श्री दीपक दादा ननावरे व त्यांच्या टीमने, त्याबद्दल त्यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गुडलँड डिलिव्हरी, उत्तुंग फटका खेळण्याचा अभियानचा प्रयत्न, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेवर समाधान मानावं लागतंय अभियानना. आणि या सामन्यात पहिल्यांदाच स्ट्राईकवर दाखवत आहे वाई तालुक्यातील एक धडाकेबाज फलंदाज अमोल वाडकर, ज्यांना मॅक्सवेल या टोपण नावाने देखील त्यांचे मित्र आवाज देतात. नक्कीच आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्याचा निश्चय असेल तो अमोल वाडकर यांचा. शेयर मार्केट इतना गहरा कुआं है जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सकता है. और मैं इस पुन्हा एकदा डेफिनेटली इट्स अ वाइड बॉल अराउंड ऑफ स्टंप, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. सुरुवात मात्र नक्कीच सुंदर केली होती चेतन इंदलकर यांनी या षटकाची, परंतु थोडासा ट्रॅक करून या चेंडूवर मात्र उत्तुंग फटका करण्याच्या प्रयत्नात कव्हर रिजन मध्ये जेल सुटलेला आहे आणि अमोल वाडकर सारख्या या फलंदाजाचा जेल सोडणं हे नक्कीच एक धोक्याची घंटा आहे वाघजायवाडी संघासाठी. आपण अनेक वेळा या खेळाडूला आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर समोरच्या संघाला पाणी पाजताना पाहिलंय आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं हे नक्कीच महागात पडू शकतं. याचबरोबर षटक समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवर पोहोचते ती बिनवाद 8. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनवाद 8 धावा. सुंदर षटक नक्कीच चेतन इंदलकर यांनी टाकलं होतं. अमोल वाडकर यासारख्या एका दिग्गज फलंदाजाची विकेट मिळवण्याची संधी देखील निर्माण केली होती, परंतु आपण नेहमीच म्हणत आलोय की गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची जर सुरक्षा नसेल तर त्याच्या मेहनतीला काहीच अर्थ उरत नाही. लोगों को साथ लेकर चलना पड़ेगा. मैं 100 ऐसे लोगों की सेना बनाना चाहता हूँ जो अपना 100% देने को तैयार, फिर अपन 1001% हिस्ट्री बनाएंगे. अभी तो रिस्क का तड़का लगाने का टाइम है, बेचने का नहीं, खरीदने का टाइम. ये बैर लोग मार्केट को जितना नीचे दबा रहे हैं ना, ये उतना ही ऊपर उठे. ये पायलट ऊपर उठने वाला है और साथ में हम भी. हर्षद मेहता बहनचोद है कौन? साहिल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. साहिल जगताप. साहिल
साहिल जगताप कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपल्या संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय खंडाळा तालुक्यातील अजून एक अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचले बिनबाद 8. जिथं थोडस वेगळं समीकरण नक्कीच पाहायला भेटू शकलं असतं. आणि आता आपल्या संघासाठी दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन येत आहेत खंडाळा तालुक्यातील आणखी एक दिग्गज गोलंदाज भानुदास शेडगे. त्यांचा सामना करतील नुकतंच ज्यांना जीवनदान मिळालंय असा वाई तालुक्याचा आक्रमक फलंदाज अमोल वाडकर. अमोल यांनी सुंदर असा स्क्वेअर कट पॉइंट रिजन मध्ये एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावावर समाधान मानावं लागतंय अमोल यांना. आणि आता स्ट्राईक वर दाखल होत आहेत अभि चोरट. स्ट्रोक मात्र जबरदस्त होता परंतु अमोल यांच्या खेळीला ओळखून कर्णधाराने साजेसं क्षेत्ररक्षण लावलंय. एक पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्यामुळे एका धावेवर समाधान मानतायत अमोल. खंडाळा तालुक्यातील आणखीन एक दिग्गज नाव भानुदास यांचा स्लोअर वन डिलिव्हरी फुल लेंथ लोअर फुल टॉस निर्धाव स्वरूपात असा हा चेंडू. आणि अभि चोरड यांच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कव्हर रिजन मध्ये एक गगनचुंबी षटकार. चेंडू जातोय सीमारेषे पार. डीजे थँक्यू. पहिल्या षटकात शांत सुरुवात केल्यानंतर नक्कीच या षटकामध्ये मात्र एका आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगन भरारीने सुरुवात केली आहे अभि चोरड यांनी. या चेंडूवर देखील त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते.
फक्त क्षेत्र बदललंय, पात्र निर्णय तोच. गगनचुंबी षटकार डीप मिड विकेट रिजन मध्ये. डीजे प्लीज.
कौन है सत्या? है क्या? निकला भाव से टक्कर लगी। भाव मामूली आदमी नहीं है। अच्छा हाँ बैठ बैठ बैठ। कैसा ऐसा उधर जेल में अपना बिको अच्छा ना उधर? मामू बिको है वो, उसको जिधर भी डालो उधर रहेगा, उसको पंचांना विनंती आहे वेळप्रसंगी स्थित होऊन सामना जलद गतीने पुढे न्यायचा आहे. दिवसभरात अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 30. अमोल वाडकर आणि अभित सोरट यांची अप्रतिम अशी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी आक्रमणामध्ये दाखल होत आहेत वाघजाई वॉरियर्स संघाकडून. खंडा तालुक्यातील अजून एक दिग्गज खेळाडू वाघजाई वॉरियर्सचा आयकॉन अभिजित धायगुडे. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी ही लढत नक्कीच 1-on-1 बॅटल, रोमहर्षक असं हे बॅटल. अमोल वाडकर वर्सेस अभिजित धायगुडे एकीकडे आहे नाथसाहेब इलेव्हन संघाचा आयकॉन अमोल वाडकर, तर दुसरीकडे त्याच्या समोर आव्हान असेल ते वाघजाई वॉरियर्स संघाचा आयकॉन प्लेअर अभिजित धायगुडे याचं. खंडा तालुक्यातील अजून एक दिग्गज नाव आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक लो फुल टॉस निर्धाव स्वरूपाचा चेंडू अभिजित धायगुडे यांच्याकडून पाहायला मिळतोय. नक्कीच रंजक असं हे बॅटल, रोमहर्षक अशी ही लढत या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका मारण्याचा अमोल यांचा प्रयत्न, परंतु तिथलेच कसलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अभिजित धायगुडे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर सिद्ध होत असताना दिसत आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. या सामन्यामध्ये 3 निर्धाव चेंडूंसह षटकाची सुरुवात अमोल यांच्यावर नक्कीच आता भिस्त असेल. पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गुडलँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव षटक आपल्याला या सामन्यात पाहायला मिळतंय की अमोल कमबॅक करतायत, हे पाहणं नक्कीच रोमहर्षक ठरेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. अंडरवुड में नाम कमाने का एक बहुत आसान तरीका है, किसी की खोट की सफाई लेना. यावेळी मात्र अमोल यांनी जबरदस्त पुनरागमन केलेलं दिसतंय. डीप लॉंग ऑन रिजन मध्ये अमोल वाडकर यांनी विजय नक्कीच पहिले 4 चेंडू निर्धाव आले होते. अशा अडचणी येत असतात, अडथळे येत असतात, परंतु त्या अडथळ्यांना छाती ठोकपणे सांगायचं असतंय तू ये किती वेळ, आम्ही पाय घट्ट होऊन उभा आहे तुझ्याशी 2 हात करण्यासाठी. आणि याचाच प्रत्यय या 2 चेंडूमध्ये आपल्याला अमोल यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एक खणखणीत षटकार आल्यानंतर या चेंडूवर पुन्हा एकदा एक जबरदस्त चौकार अमोल वाडकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. नक्कीच या संकटाच्या छातीवर पाय घट्ट करून उभा राहिलाय अमोल वाडकर. अभिजित धायगुडे यांचा पहिल्या 4 निर्धाव चेंडूनंतर जबरदस्त कमबॅक अमोल वाडकर यांचं. डीजे प्लीज. काळ भैरवनाथ 11 बावधन विरुद्ध खंडाळा.
दोन्ही संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी यावे टॉस साठी. नक्कीच अमोल वाडकर यांचं जबरदस्त पुनरागमन मागच्या षटकात पाहिलंय आणि आता 5वं षटक प्रगतीपथावर सुंदर असा हा फटका आपल्याला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम चौकार अभित चोरट यांच्या बॅट मधून येत असताना धावसंख्येमध्ये 4 धावांनी भर. धावसंख्या येऊन पोहोचते बिनबाद 44. अप्रतिम अशी साजेदारी या दोन्ही अनुभवी फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाई तालुक्यातील 2 दिग्गज नावं अभित चोरट कोंडवली गावचा हा खेळाडू त्याची सोबत करताना अमोल वाडकर शेवटचं षटक प्रगतीपथावर घेऊन आले आहेत. वाघजाई वॉरियर्स संघाकडून निखिल सोळसकर अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. अवांतर धाव. वाईड स्वरूपाचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. शिवप्रतिष्ठान 11 खंडाळा या संघाचा एक दिग्गज खेळाडू आकाश सोळसकर ज्याला तब्बल 14,000 पॉइंट्सनी विकत घेण्यात आलं होतं अशा प्लेयर्सचा हा बंधू निखिल सोळसकर. याच दरम्यान एक उत्तुंग असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चेंडू खाली दिसत आहेत परंतु याही वेळी झेल अमित चोरड यांचा त्याच रिजन मध्ये सुटलेला दिसतोय. नक्कीच या दोन्ही फलंदाजांचा झेल सोडलंय. आतापर्यंत महागात पडलंय ते वाघजाई वॉरियर्स संघाला. गोलंदाजीला क्षेत्ररक्षणाची सुरत साथ जर मिळाली असती तर या सामन्याचं चित्र काही औरच असतं. तर आपण चर्चा करत होतो निखिल सोळसकर याच्याबद्दल. गाडदरे गावातील आकाश सोळसकर आणि निखिल सोळसकर ही बंधूंची जोडी आपण भारतीय क्रिकेटमध्ये अशा अनेक भावांच्या जोड्या पाहिल्यात. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जात असताना सुंदर असं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये निलेश मानेसर यांच्याकडून एका धावेवर समाधान मानावं लागतंय अमोल वाडकर यांना. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. आपण भारतीय क्रिकेटमध्ये तसेच जागतिक क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज बंधूंच्या जोड्या पाहिल्या. तसेच खंडाळा तालुक्यातील ही एक नावाजलेली क्रिकेटची जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते. आकाश सोळसकर आणि निखिल सोळसकर. निखिल यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा अभित चोरट. जबरदस्त बॅटल या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. सुंदर असा हा फटका मध्ये एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच परंतु बॉल मात्र स्ट्राईक साठी इच्छुक दिसत असताना थोडंसं गचा क्षेत्ररक्षण मिसफिल्ड आणि याचाच फायदा उडत असताना आपल्याला दिसत आहेत अमोल वाडकर. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 धावांनी भर. धावसंख्या पोहोचली ती 49. मात्र गरजेचे आहे नंतरमान वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. अवांतर चेंडू. आपण पाहतो इरफान पठाण, विसूर पठाण, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या त्याचबरोबर शॉन मार्क्स, मिशेल मार्क्स या जोडून आपण क्रिकेटमध्ये पाहिल्यात. दरम्यान उत्तम असा हवेमध्ये चेंडू यष्टी रक्षक चेंडू खाली येत असताना यावेळी मात्र झेल टिपण्यात यश मिळालंय. त्याचबरोबर मैदानात दाखल होतंय ओझरडे गावचं एक झंझावती वादळ ज्याच्या वादळी खेळीचा आपण काल पहिल्याच सामन्यात उद्घाटनाच्या सामन्यात साक्षीदार ठरलोय. असा हा डावखुरा दिग्गज फलंदाज अमोल कदम. ओझरडे गावच्या क्रिकेटच्या इतिहासातील एक दिग्गज नाव अमोल कदम. यावेळी मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू बाईच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न परंतु
धावबादच्या सुरुवात शेवटच्या चेंडूवर अमोल धावबाद झाले बच जाता आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या येऊन पोहोचले 2 गडी बाद 50. वारसाई वॉरियर्स संघासमोर मात्र आव्हान असेल 30 चेंडू 51 धावा. डीजे प्लीज.
निखिल सोळसकर आणि त्यांची सोबत करतील खंडा तालुक्यातील अजून एक जबरदस्त खेळाडू चेतन इंदलकर आणि त्यांच्या समोर आव्हान असेल या स्पर्धेतील सर्वात पहिली विकेट घेणारा गोलंदाज ओके निखिल आणि त्यांची सोबत करतील अभि धायगुडे आयकॉन प्लेअर ऑफ वाघजाई वॉरियर्स आणि त्यांचा समोर आव्हान असेल ते या स्पर्धेतील पहिली विकेट घेणाऱ्या गोलंदाज राहुल वानखेडे याचं मांढरदेव गावचा एक दमदार गोलंदाज माहिती इकडे नाही राहुल वानखेडे यांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील निखिल पहिला चेंडू भीमर नो बॉल आणि त्याचा भरपूर समाचार घेतला जातोय निखिल यांच्या बॅट मधून गगनचुंबी षटकार आकाशाला व्यवस्थित घालणारा हा उत्तुंग असा फटका दमदार सुरुवात याचबरोबरच पुढचा चेंडू फ्री हिट ठरतोय का सुपर हिट पाहणे रोमहर्षक असेल नक्कीच हा फ्री हिट सुपर हिट ठरवण्यात आला आहे निखिल यांच्या बॅट मधून हा सलग दुसरा खणखणीत षटकार नक्कीच आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी आपल्या भावाच्या खेळाला साजेसा खेळ आकाश सोळसकर यांचे पांडू निखिल सोळसकर यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय थँक्यू गोलंदाजीमध्ये देखील अप्रतिम प्रदर्शन निखिल यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटलंय आणि त्याचबरोबर दोन जबरदस्त षटकाराची आतिषबाजी देखील सामन्याच्या सुरुवातीलाच निखिल यांच्या बॅटमधून आपण पाहतोय नक्कीच या सामन्याची वादळी सुरुवात पुन्हा एकदा एक फुलटा सर्वता चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी खणखणीत चौकार बेमिसाल थँक्यू भिक्खूशेठ यादव यांच्याकडून निखिल सोळसकर यांना 501 रुपयाचं पारितोषिक येत आहे पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि त्यात नक्कीच यशस्वी झालेत आणि पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार निखिल यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच झंझावती सुरुवात या इनिंगची केली आहे ती निखिल सोळसकर यांनी पहिल्या षटकात या सामन्याचं पारडे आपल्या संघाच्या दिशेने फिरवताना पहिल्या षटकात या संपूर्ण सामन्याचं चित्रच बदलून टाकलंय पुन्हा एकदा एक फुलटा सोडण्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने खणखणीत चौकार निखिल सोळसकर जबरदस्त आक्रमण नक्कीच निर्विवाद वर्चस्व या सामन्यात गाजवताना दिसत आहेत निखिल सोळसकर आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी खंडा तालुक्यातील झाडदरे गावातील या आक्रमक अष्टपैलू खेळाडूकडून पाहायला मिळते या सामना जवळपास पूर्णपणे पारडं आपल्या बाजूला झुकवलंय ते निखिल सोळसकर यांनी
थँक्यू. 5 चेंडू 29 धावा आतापर्यंत या स्पर्धेतील हे सर्वात महागड षटक. आणि नक्कीच शेवटचं हसू मात्र राहुल वानखेडे यांच्या चेहऱ्यावर तरताना दिसेल, परंतु उशीर मात्र झाला नाहीये ना. DJ Saurabh, DJ Saurabh, DJ Saurabh, DJ Saurabh. काळभैरवनाथ 11 विरुद्ध खंडाळा. दोन्ही संघ नायकांनी टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर राहावे. शेवटच्या चेंडूवर जरी विकेट मिळवली असली तरी पहिल्या 5 चेंडूवर मात्र संपूर्ण सामन्याचं चित्रच पलटलंय. पहिल्याच षटकात निखिल सोळसकर यांची छोटी पण वादळी खेळी अशी जे खेळी काल आपल्याला सुशांत शिंदे यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेली. आणि आता मंचावर टॉस साठी दाखल होत आहेत कर्णधार सुशांत शिंदे, ज्यांच्याबद्दल आता आपण चर्चा करत होतो. काळभैरवनाथ 11 संघाचे कर्णधार, त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान 11 खंडाळा संघाचे कर्णधार रजत शहा. एक जबरदस्त बॅटल या पुढच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल सन्मान्य श्री विजयजी डेकाने यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत नाणेफेकीचा कौल लागलाय. अर्थात काळभैरवनाथ 11 संघाचे कर्णधार सुशांत शिंदे यांच्या बाजूने याच दरम्यान मैदानात बॅटिंगसाठी दाखल झालेत चेतन इंदलकर. त्याचबरोबर आपल्या संघासाठी दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मैदानात दाखल होतोय गोलंदाज या दरम्यान आपण पॉइंट रिजन मध्ये अभि दायगुडे यांचा एकेरी धावीसाठी हा स्ट्रोक आणि आता स्ट्राईकवर दाखल होतील. या सामन्यात पहिल्यांदाच गोलंदाजीमध्ये सुरेख असं आक्रमण करणारे अमोल वाडकर सारख्या एका दिग्गज फलंदाजा देखील चकवण्यात यश मिळवलेले चेतन इंदलकर. त्यांच्या समोर आव्हान असेल ते गोलंदाज उत्तुंग असा स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी अशाच प्रकारच्या आक्रमक गोलंदाजीची गरज आहे ती नाथसाहेब 11 संघाला. अभिजित यांचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी, उत्तुंग फटका खेळण्याचा पुन्हा एकदा एक प्रयत्न चेतन इंदलकर यांचा, परंतु अभिजित यांची सुरेख अशी गोलंदाजी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यात कमबॅक करण्यासाठी नक्कीच हे निर्धाव चेंडू निर्णायक ठरतील. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच डिलिव्हरी डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. झेल मात्र सुटलाय. चेतन इंदलकर यांना जीवदान मात्र भेटलाय. एका धावेच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर दाखल होत आहेत अभिजित दायगुडे. पुन्हा आपण या विषयावर चर्चा करत असतो. क्षेत्ररक्षण हा एक खूप महत्वाचा दुवा आपल्या या क्रिकेट या खेळामध्ये मानला जातो. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. गोलंदाज अगदी आपल्याकडे आक्रमक असेल, फलंदाजी आक्रमक असेल, परंतु जर क्षेत्ररक्षण जर शानदार नसेल तर मात्र नेहमीच संघाला त्याचा फटका बसतो, संघाला त्याचं
नुकसान झेलावं लागतं. स्लोअर डिलिव्हरी, लोअर फुलटॉस, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अभित आयगुडे यांचा, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुंदरसा षटक आतापर्यंत प्रगतीपथावर. नक्कीच अभिजित यांच्याकडून कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत या षटकात पाहायला भेटते. अभिजित विरुद्ध अभिजित असा हे बॅटल. सुंदरसा कव्हरेज चेंडू आणि आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे क्षेत्ररक्षण जर दर्जेदार नसेल तर संघाला मात्र नुकसान झेलावं लागतं. आणि याच विशाल क्षेत्ररक्षणाच्या स्वरूपात 4 धावांचं नुकसान खणखणीत चौकार अभिजित यांना मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 35. डीजे वाजवा. या सामन्याचं पारडं मात्र बऱ्याच अंशी आपल्या संघाकडे झुकवलंय. या सामन्यात करण्यासाठी मात्र आता आव्हान असेल ते कर्णधार रॉबिन यांच्या समोर. गोलंदाजी आक्रमणावर दाखल होत आहेत आपल्या संघासाठी. तिसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मांढरदेव गावचे अष्टपैलू खेळाडू विक्रम मांढरे काळभरणात बावधन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पुढचा होणारा सामना शिवप्रतिष्ठान खंडाळा वर्सेस श्री काळभरणात 11 बावधन. पुन्हा एकदा वळूयात आपल्या सामन्याकडे. धावसंख्या आहे 1 गडी बाद 35. विक्रम मांढरे. आखूड टप्प्याचा चेंडू सुंदररित्या तडोलला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आणि याचा नक्कीच पुरेपूर फायदा घेतलाय चेतन इंदलकर यांनी. खणखणीत चौकार. धावा मिळतील 4. चेंडू जातोय सीमारेषे पार. आणि आता समीकरण येऊन ठेवलंय 17 चेंडू आणि केवळ 12 धावा. निश्चितच आक्रमक असे प्रदर्शन या सर्व खंडा तालुक्यातील दिग्गज खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. खणखणीत चौकार. सोळा चेंडूमध्ये केवळ 8 धावांची आवश्यकता. नक्कीच खंडा तालुक्यातील या दिग्गज खेळाडूंचं गोलंदाजी बरोबरच फलंदाजीमध्ये देखील पूर्ण संघाची जबाबदारी अगदी उत्तमरित्या पेलली आहे. ती निखिल सोळसकर त्यांच्यासोबतच अभित आयगुडे आणि आता चेतन इंदलकर यांनी. चेतन इंदलकर यांचा पुन्हा एकदा एक स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रम यांचं जोरदार पुनरागमन. परंतु या सामन्यामध्ये नक्कीच अशा अनेक निर्धाव चेंडूंची आवश्यकता असेल ती नाथसाहेब इलेव्हन संघाला. समीकरण आहे 15 चेंडू 8 धावा. सुंदर असा लो फुलटॉस परंतु तितका सुंदर टकवला आहे तो लॉंग ऑफ रिसिव्ह एका धावेसाठी आणि आता स्ट्राईक वर दाखल होतील वासाईवर संघाचे आयकॉन अभि आयगुडे. उत्तुंग फटका मारण्याचा अभियानचा प्रयत्न निश्चितच, परंतु तितकाच सुरेख यष्टीरक्षण. निर्धाव स्वरूपाचा चेंडू विक्रम मांढरे यांचा
अजूनही विजयासाठी 7 धावांची आवश्यकता वाघजाई वॉरियर्स संघाला. यानंतरचा अजून एक ब्लॉकबस्टर सुपरहिट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा श्री काळभरनाथ 11 बावधन निलेश भोसले यांच्या मालकीचा संघ. याचबरोबर आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये उत्तुंग फटका खेळला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात एका धावेवर समाधान मानावं लागतंय अभियांना. तर आपण चर्चा करतोय पुढील सामन्याची. नक्कीच एक सुपरहिट मुकाबला. सुशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्री काळभरनाथ 11 त्यांच्या समोर आव्हान असेल ते रजत शहा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा श्री अनिरुद्ध गाडवे यांच्या मालकीचा संघ अर्थात श्री शिवप्रतिष्ठान 11 खंडाळा. पुन्हा एकदा वळूयात या सामन्याकडे. समीकरण असेल 12 चेंडू 6 धावा. धावसंख्या धावफलकावर आहे. एक गडी बाद 45. पंचांना विनंती, सामना जलदगतीने पुढे न्यायचा आहे. अजून बरेच सामना आपल्याला उरकायचे. गोलंदाजी आक्रमणामध्ये पुन्हा एकदा येत आहेत अभिजित. अभि विरुद्ध अभि असा हा सामना असेल. 1 on 1 बॅटल. गुडलँड डिलिव्हरी, सुंदरसा हातटोलला चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. एका धावावर समाधान मानतायत पुन्हा एकदा अभि. षटकार चौकारांच्या आतिथ्याची सोबतच एक धावांचा समन्वय साधणं हे देखील क्रिकेटमध्ये तितकंच महत्वाचं असतं. याचं उत्तम उदाहरण आपण भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली यांच्या बॅटमधून आजपर्यंत पाहत आलोय. आणि तसाच काहीसा खेळ आपण या दिग्गज पुन्हा एकदा खंडा तालुक्यातील या खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईकवर सज्ज आहेत चेतन इंदलकर. धावसंख्याची गरज आहे ती 5. नक्कीच एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त धावसंख्येत भर. डाऊन लेग साइड, इट्स अ वाईड बॉल. समीकरण बदलत चाललंय. नक्कीच हा सामना निष्ठत चाललाय नाथ साहेब 11 या संघाच्या हातातून. आणि या सामन्यावर पकड मजबूत केली ती वाघजाई वॉरियर्स संघाने. आणि याचं श्रेय नक्कीच जात आहे धडाकेबाज सलामीवीर निखिल सोळसकर, त्याचबरोबर चेतन इंदलकर आणि अभि दायगुडे या 3 जबरदस्त खेळाडूंना. सुंदर असा हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एका धावेवर समाधान मानतायत 1 धावांचा. आताच मी उल्लेख केल्याप्रमाणे सुंदर असा समन्वय साधताना दोन्ही खेळाडू आपल्याला दिसत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळतोय. नक्कीच हा सामना आता खिशात आलेला आहे, परंतु कोणत्याही स्वरूपाची आतताईपणा न करता केवळ 1 धावांवरच भर देताना दिसत आहेत आपल्याला दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर वन डिलिव्हरी ब्लॉक होल मध्ये लो फुलटॉस. निर्धाव स्वरूपाचा चेंडू विसावतोय कर्णधार रॉबिन यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा एक लो फुलटॉस. टॉप एज घेतलेले आणि नो मॅन्स लँड मध्ये मिड ऑन रिजन मध्ये चेंडू जात असताना पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. नक्कीच सामना जरी एकाच बाजूला पारडं झुकलेला असलं तरी अभिजित यांची गोलंदाजी मात्र या सामन्यामध्ये कौतुकास्पद आहे. एका बाजूला उत्तुंग फटकेबाजी पाहायला मिळत असताना अभिजित यांनी मात्र सर्वच फलंदाजांना शांत ठेवण्यात यश मिळवलंय. थोडीशी सुदर साथ जर त्यांना पहिल्यापासून मिळाली असती तर या सामन्याचं चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. पुन्हा एकदा एक उत्तुंग उडालेला फटका. यावेळी मात्र चेतन इंदलकर झेलबाद होत आहेत आणि अभिजित यांच्या संघर्षाला मात्र इथं यश मिळतंय. 2 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी वाघजाई वॉरियर्स संघाला. निर्णायक असं हे षटक आणि या निर्णायक षटकात 5 चेंडू पूर्ण. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल या 4थ्या षटकातील. नक्कीच आतापर्यंत आपण मागच्या सामन्यात देखील अशीच एक रोमांचक लढत पाहिली. 12 चेंडू 10 धावा असं समीकरण होतं आणि ते समीकरण शेवटी 1 चेंडू 6 धावा
या चित्रामध्ये परावर्तित झाले आणि नक्कीच गणेश आगरे 11 या संघाने या एक चेंडू 6 धावा या धावसंख्येचा बचाव केला आणि हा चेंडू जर आतापर्यंत कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात यश मिळवलं अभिजित यांनी तर मात्र नक्कीच शेवटचे 6 चेंडू हे पुन्हा एकदा आपल्याला एका जबरदस्त रोमहर्षक सामन्याकडे घेऊन जातील. राजेश चवळे मैदानामध्ये दाखल. राजेश चवळ यावेळी मात्र मिड ऑन रिजन मध्ये एका धावेवरच सावध सुरुवात राजेश चवळ यांची आणि आता समीकरण दिसायला नक्कीच सोपं आहे. 6 चेंडू 1 धावा. कोणता तरी एक चमत्कारच या सामन्यामधचं चित्र आता इथून पालटू शकतो. काल मात्र आपण पाहिलं सुशांत शिंदे अर्थात दाद्या याने आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचं चित्र पालटलं जरूर होतं. नक्कीच थोडीशी नशिबाची साथ त्यांना मिळाली नाही आणि तो सामना विरुद्ध दिशेला झुकला. यावेळी मात्र गोलंदाजीची कमान हातामध्ये घेतली. कर्णधार तसेच संघमालक स्वतः रॉबिन यांनी आपल्या संपूर्ण वाई तालुक्यात एक आक्रमक असा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे रॉबिन सर यांनी स्वतःच कमान सांभाळली गोलंदाजीची. त्यांच्या समोर नक्कीच आव्हान असेल. 6 चेंडू 1 धावा हे समीकरण रोखण्याची कंपल्सरी चेस असेल. त्यामुळे अजूनही संधीत मात्र आहे. प्रॅक्टिकली आपण पाहायला गेलं तर संधी मात्र नक्कीच आहे रॉबिन यांच्या समोर. मात्र सुंदर अशा तऱ्हेने लॉंग लेग रिजन मध्ये फटकावलेला हा चेंडू 4 धावांसाठी आणि या सामन्यामध्ये विजयश्री मिळवलेली आहे ती वाघजाई वॉरियर्स संघाने.